नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज नवीन मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानं लँडिंग झाली आणि दिबा पाटील यांचं नाव न देता, विमानतळाचं नामांतर न देता टेक ऑफ झालं आणि त्या ठिकाणी काही विमानं उतरली आणि त्याच दरम्यान भूमिपुत्रांनी काळे झेंडे दाखवून केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. भूमिपुत्रांची रास्त मागणी महाराष्ट्र शासनानं प्रस्ताव पाठवून देखील केंद्र सरकारनं त्याचा अंमलबजावणी केली नाही. याच्या निषेधार्थ भूमिपुत्रांच्या ठाणे जिल्ह्यातील, रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावामध्ये त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. काळे झेंडे देऊन महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे. मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होताना 2 महिन्याच्या आत तांत्रिक अडचणी दूर करून महाराष्ट्र सरकार या विमानतळाला दिबा पाटील असं नामांतर देईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वदलीय कृती दलाला सांगितलं होतं. सर्वपक्षीय कृती दलाच्या शिष्टमंडळात सांगितलं होतं. पण त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. पण मुख्यमंत्री जे काही फडणवीस आहेत त्यांनी दिलेल्या आश्वासनाला केराची टोपली लागलेली आहे. भूमिपुत्रांची गावं हस्तांतरित केली गेली, परंतु भूमिपुत्रांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही, त्याचं पुनर्वसन केलं नाही. असं असताना अडाणीसारख्या भांडवलदाराला एक वैयक्तिक एअरपोर्टसाठी जागा उपलब्ध करून दिली आणि असं असताना येथील भूमिपुत्रांच्या मागणीनुसार दिबा पाटलांचं नाव दिलं नाही. याचा रोष येथील आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाजाने व्यक्त करून आज केंद्र सरकारचा तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे भूमिपुत्रांची फसवणूक करत आहेत असं या ठिकाणी त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. टेक ऑफ झालं, पण काळे झेंडे भूमिपुत्रांनी दाखवलेले आहेत. आता या संदर्भात शासन काय भूमिका घेते आहे आणि भूमिपुत्र हा आंदोलन कशा प्रकारे तेवट ठेवतात हे बघण्यालायक आहे. परंतु भूमिपुत्र म्हणून, आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाज म्हणून आपलं काय म्हणणं आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.